नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आजपासून मी माझ्या ट्रॅव्हलिंग ब्लॉग प्रवासाला सुरुवात करत आहे. तर मी आहे जितेश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आजपासून मी माझ्या ब्लॉगिंग प्रवासाला सुरुवात करत आहे आणि सुरुवात जर बाप्पाच्या आशीर्वादाने झाली तर त्याहून उत्तम काहीच नाही. आता आम्ही आहोत अलिबागमध्ये आणि संध्याकाळचे 7 वाजले आहेत. आम्ही निघालो आहोत अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाळीच्या श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी. ही माझी पहिली नाईट राईड आहे. तर चला मग बाप्पाचं नाव घेऊन आपण निघूया. गणपती बाप्पा. झिराट ते पाली हे अंतर साधारण 7 किलोमीटरपर्यंत आहे आणि मित्रांनो, राईड जरी छोटी असली तर या राईडमध्ये खूप रात्रीचे साधारण 9:30 वाजले आहे. हवा थोडी थंड आहे. रोड पूर्णपणे शांत आहे. थंड हवा, शांत रोड आणि गाडीचे हेडलाईट एकदम सिनेमॅटिक फील देत आहे. हा प्रवास फक्त राईड नाही आहे. इट वॉज अबाउट फेथ अँड इनर पीस. तसे मोकळे होते त्यामुळे साधारण 2 तासात आम्ही पालीमध्ये पोहोचलो. पालीमध्ये पोहोचलो आहोत. रात्रीची वेळ, हे मंदिर आणि परिसर किती शांत आणि प्रसन्न दिसतोय बघा. रात्रीची वेळ असूनही भक्तांची वर्दळ आहे. तर मंडळी, चला आपण आता जाऊया दर्शनासाठी. मंदिराबाहेर भाविकांची गर्दी तर खूप दिसत आहे, त्याच्यामुळे दर्शनासाठी आपल्याला सुद्धा खूप काही वेळ वाट बघावी लागणार आहे असं वाटत आहे. मित्रांनो, आता आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे आहोत. रांग थोडी मोठी आहे पण बाप्पाच्या दर्शनाची ओढ इतकी आहे की थकवा अजिबात जाणवत नाही. बाप्पाच्या आरतीची वेळ झाली असल्यामुळे रांग थोडा वेळ थांबवण्यात येणार आहे आणि आरतीला सुरुवात होणार आहे. चला तर मग आपण सुद्धा आरतीचा आनंद घेऊया. आरतीनंतर लगेच आपल्याला पालखीचे दर्शन झाले. आजचा दिवस आपल्यासाठी खूपच चांगला दिवस आहे. फुलांनी सजवलेल्या बाप्पाच्या पालखीचे दर्शन झाले. त्यानंतर लगेचच दर्शनाची रांग सुरू सुद्धा झाली. अजून 2 तास लागणार असल्यामुळे थोडंसं नाश्ता करून आपण घरच्या रस्त्याला निघणार आहोत. नाश्ता करून आता आपण घरी परतीच्या प्रवासाला निघालो. तर मित्रांनो, असा होता माझा झिराट ते पाली हा पहिला ट्रॅव्हल ब्लॉग. बाप्पाच्या आशीर्वादाने ही राईड खूप सुखकर झाली आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.
आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया.